तर मित्रांनो आज आम्ही वस्तीवर आलो आहे. दादाचे गव्हाचं निघलंय खळं, तर आम्ही आता खळं करून राहिलो. मशीन आले, आता आपण करू. तर मित्रांनो इथं सगळा सेटअप करून राहिली, यांना टाईम लागू राहिला थोडा. तर आता जे मग ऐकाना नाही, पण सेटअप सगळं करून राहिले. त्यांचं नियोजन यांना गोण्या नाही माहीत पुढे ठेवलेले, पाहिलं की यांचं बारदाना नाही माहीत पुढे. तर मित्रांनो हे बघा, इकडं पाटाला सुद्धा पाणी आलंय. हे बघा, काल आम्ही इथं जाळलं होतं ते मिनी ब्लॉग आता लगेच पडन, थांबा. हे बघा इथं सुद्धा गहू उगलाय, पण हे नाही घेत आता, जाऊ द्या. ते तिथं सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तू काही नको बोलू ग, सुंदर फुलं. गोण्या कोणत्या आणल्यात? खताच्या गोण्या आणल्यात खळ्याला. काटा तर हे बघा, अक्का इथं रस काढून राहिली. अक्काचं गिऱ्हाईक कंटिन्यू चालूच राहतं. स्वच्छ करून घ्यायचे, गहू दळण करायचं टेन्शन नाही ना, कशाचं नाही, भरायचे आणि दळण आणायचे. नवीन गहू होळीला, कोणी कोणी नवीन गहू होळीला निवड करतं. आम्ही काय करत, मॅडमने पार्सल आणलंय. काय आणलं? काय रोट्या आणि पनीरची भाजी वाटतं. मॅडम आयरन आहे. दरवेळेस आखाचं हॉटेलच ते दाखवलं. लाईट लावा आकाच्या घरात. लोक म्हणशील यांना घर आहे का नाही, पण आकाचं भरपूर मोठं घर आहे. 6 का 7 रूमाचं घर आहे. तर इथं लाईट नाही. बंद कर रे. ये बा, इकडं तिकडं समोर हॉटेल, इथं मध्ये घर आणि इकडं शेत. इकडं शेत, तिकडं चाललंय पाटाचं पाणी डायरेक्ट उसाला. ही इकडं सगळं पाणी. हा हे बघा, इथून चाललंय ते पाटाचं पाणी. दादानी कनेक्शन जोडलंय ते. तर मॅडमनी आणली पनीरची भाजी पार्सल. पार्सल सुटत का नाही आजचे दिवस? खावण भाजी. हे बघा, असं पूर्ण भरावं लागतं मशीन मध्ये, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. कारण की हे भरलं ना, मग इकडून फिल्टर होऊन येतं, या इथून येतं फिल्टर होऊन ते कॅरेटच्या तिथून. तर हे बघा, हे सगळे देव राहिलेत गमीला. तर हे दादा इकडं सेटअप लावून राहिलेत सगळं भुसा. कारण की इथं मागच्या वर्षी पण इथंच भुसा सांडला होता सगळ्या पलीकडं. अजून एक गमेल नाही का? एक गमेल तिकडे लागल.
तर मित्रांनो तिथपर्यंत तितक्या गोण्यावर गहू भरलेला आहे आपला सगळं झालेलं आहे. आणि आता याच्यात परत साफसफाई करून हे सगळं भुसा ते डबल टाकायचं. तर हे बघा हे मम्मीने ते सगळे साफसफाई करून राहिली. केव्हा झालेलं आहे. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.